श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 32. लक्ष्मणाला शक्ती लागणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. भक्तवल्लभ त्रिभुवनेश्वर सुवेळाचळी रणरंगधीर. जैसा निरभ्री नभी पूर्णचंद्र तैसा रघुवीर शोभतसे. रावणासी कळला समाचार करुणी अहिमहीचा संवार. सुवेळेसे आला रघुवीर गर्जती वानर जय जयकारे. रावण परमचिंताक्रांत हृदय आठवला इंद्रजित. तळमळ वाटे मनात मने काय व्यर्थ वाचोनी. दीपाविन जैसे सदन की नासिकाविन वदन की बुबुळाविन नयन व्यर्थ जैसे न शोभती. इंद्रजिताविन लंका तैसी शून्य दिसे देखा. ऐसे बोलता राक्षस नायका आवेश बहु चढियेला. म्हणे लंके माझी राक्षस दळ अवघे सिद्ध करा रे सकळ. ऐसी आज्ञा होता प्रबळ रणतुरे वाजू लागले. आणि मग जसं राम सुवेळामध्ये रणांगणावर राम कसा दिसत होता ज्याप्रमाणे निरभ्र आकाश आहे आणि तिथं पूर्ण चंद्र उगवलेला आहे त्याप्रमाणे राम शोभत होता. आणि रावणाला जेव्हा कळालं की अहिमहीचा संहार केलेला आहे रामाने आणि वानर आलेले आहेत म्हणे सर्व परत, तेव्हा रावणाला जास्तच चिंता वाटायला लागली आणि त्याला इंद्रजिताची फार आठवण येत होती घडीघडी. की सगळं त्याला सुनं वाटत होतं. ज्याप्रमाणे घरात दिवा नसला तर कसं वाटतं, किंवा डोळे आहेत पण बुबुळ नाही आहेत, किंवा चेहरा सुंदर आहे पण नाकाचाच पत्ता नाही, त्याप्रमाणे त्याला खूप असं इंद्रजिताचं उणीव भासत होती. आणि मग तो म्हणतोय आता काही करून यांचा वध केलाच पाहिजे आणि आता रणांगणावर निघा म्हणे सगळे लढाईला. सवे निघाले उरले प्रधान जैसा भणगी वेष्टीला रोहिणी रमण. चतुरंग दळेसी रावण लंके बाहेर निघाला. जसा चंद्राच्या भोवती चांदण्या असतात त्याप्रमाणे रावणाच्या भोवती सर्व सैन्यदळ घेऊन तो निघालेला आहे. पदादी तळ अश्वरथ यांचे कोण करील गणित. पर्वता समान गज अद्भुत कोट्यानुकोटे चालले. सहस्र सूर्यांचे तेज लोपत तैसा रावणाचा मुख्य रथ. त्यावरी शस्त्रास्त्र कवच मंडित लंकानाथ बैसला. शत्रू होते, सैन्य होतं, काही पायदळ होते, काही घोड्यांवर होते आणि काही रथांवर होते, असे सर्व प्रकार, आणि काही हत्ती होते. असे सगळे चाललेले आहे सैन्य आणि त्यांच्यामध्ये मोठा असा शस्त्रास्त्रांनी मंडित आणि त्याच्यावर रावण बसलेला आहे. रणासी आला दशकंधर देखता क्रोधावले वानर. घेऊन शिळा तरुवर हाका देत धाविन्नले. रावणे चापासी लावणिया गुण करिता झाला घोर संधान. वानरी अरिसैन्यावरी पर्जन्य पर्वतांचा पाडिला. आणि त्यांनी मग धनुष्याला बाण लावलेला आहे आणि तो बाण मारतोय वानरांवर. वानरांनी पण डोंगरच्या डोंगर उचलून असे फेकायला सुरुवात केलेली, जसे काही पाऊस पडतो त्याप्रमाणे. असंख्यात सोडिले बाण तितुकेही पर्वत फोडून. यवपिष्टवत करून सैन्याबाहेर पाडिले. आणि तो तिकडून बाण मारायचा आणि हे जे पर्वत टाकत होते त्या पर्वतांचे जवसाच्या पिठाचं जेवढं बारीक पीठ होईल, जवसाच्या पिठाप्रमाणे बारीक पीठ करून टाकायचं त्या डोंगरांचं. चपळेहून बाण तीक्ष्ण दशमुखे सोडिले दारुण. सोडोनी संग्रामाचे ठाण वानरगण माघारले. आणि मग ते वानर बघून पळायला लागले होते ते. ऐसे दे कोणी रणरंग धीर अयोध्यानाथ प्रचंड वीर. कोदंड चढवूनी सत्वर लाविला शरते काळी. अग्निसी झगटता कर्पूर मग उगान राहे वैश्वानर. वृषभ चालवणी येता व्याघ्र सहसा स्थिर न राहे. आणि रामाने ते बघितलेलं आहे, हा आलेला आहे लढाईला, म्हणून रामाने पण कोदंड घेतलं आणि त्याला बाण लावलेला आहे. ज्याप्रमाणे कापूर अग्नीवर टाकल्यावर जसा भडका उडतो त्याप्रमाणे, किंवा एखाद्या वाघावर बैल चालून आलेला आहे, मग वाघ गप्प बसेल का, तर नाही, त्याप्रमाणे रामसुद्धा तसा निघालेला होता. तैसा प्रतापार्क रघुनंदन
विषकंठ वंदे जगन्मोहन, दशकंठाशी लक्षण, सोडिले बाण ते काळी. असा तो पराक्रमी शंकराला आराध्य असा राम निघालेला आहे आणि बाण सोडतो आहे. असंख्य रामाचे बाण सुटले अमोघ चापापासून, तैसे चतुराचे मुखातून. अपार शब्द निखती पै, की मेघाऊनी अवधारा. अपार पडती तोय धारा, किंवा ओंकारापासून अपारा. ध्वनी जैसे उमटतील, जसं आकाशातून पाऊस पडतो किंवा ओंकारातून ध्वनी उमटतात त्याप्रमाणे रामाचे बाण निघत होते. की मूळ मायेपासून एक सरे, असंख्य जीवसृष्टी उभारे. तसे एक बाणापासून त्वरे, असंख्य शर निघती पै. जसं मूळ माया असते तिच्यापासून असंख्य जीवसृष्टी निर्माण होते त्याप्रमाणे रामाच्या एका बाणापासून असंख्य बाण निघत होते. सुटता अद्भुत प्रभंजन, जलद जाल जाय वितळोन. तैसे राक्षस भिन्न भिन्न छिन्न भिन्न, बहुत झाले ते काळी. ऐसे रेखता दशकंधरे, प्रेरिली तेव्हा असंख्य शस्त्रे. परी तुकी ही राजीव नेत्रे, हेळा मात्रे निवारिली. मग रावण जे जे बाण मारायचा तितकेच बाण क्षणात निवारण करायचा राम. जे जे शस्त्र टाकी दशकंधर, त्याहुनी विशेष रघुवीर. जैसा प्रवृत्ती शास्त्रीचा विचार, वेदांती उडवी एक शब्दे. की लहरियां समावेत सरितापती, एकदाची प्राशी अगस्ती. की तिमिर जाळाची वस्ती, उगवता गभस्ती जेवी नुरे. तैसा मेघ वर्षता अपार, वनवा विझून जाय समग्र. तैसे रामा पुढे चले शस्त्र, दशकंधर तटस्थ पाहे. भूते चेष्टा बहुत करती, परी त्या कृतांतासी न चालती. की सुटता मारुतगती, मेघ पडळ केवी बाधे. जसं एखादा वनवा पेटलेला आहे आणि त्याच्यावर मेघाचं वर्षा झालेली, पाऊस पडलेला आहे, त्याप्रमाणे रामाच्या शस्त्रास्त्रांपुढे रावणाचं काहीच चालत नव्हतं. किंवा खूप वारा सुटलेला आहे पण तो मेघमंडळाला काहीच बाधू शकत नाही म्हणे. त्याप्रमाणे ऐसे देखोनी रावण, कोपारूढ झाला दारुण. विचारुनी काढिले 5 बाण, की ते पंचप्राण कृतांताचे. की पंचाग्नीची स्वरूपे तत्वता, किंवा 5 काढिल्या विद्युल्यता. लक्षुनिया जनक जामाता, सोडिता झाला रावण. आणि मग रावणाने तेजस्वी असे 5 बाण मारलेले आहे आणि रामावर सोडलेले आहेत ते. राघवे योजिले निवारण, तो अकस्मात आले पंचबाण. सच्चिदानंद तनुसी भेदोन, पलीकडे रुतले. पंचशर भेदोनी गेले, परी रामाचे वज्र ठाण नचळे. जैसे पंचबाणेचे निमेळे, मारुतीनं ढळे कल्पांती. जसं कामदेवाच्या बाणांनी मारुतीला काहीच फरक पडत नाही त्याप्रमाणे रावणाच्या बाणांनी रामाला काहीच फरक पडत नव्हता. तो असा ठाण मांडून उभाच होता एका ठिकाणी वज्रासारखा. हानिता कुठार तीक्ष्ण, वृक्ष न जाय सोडोनी स्थान. की वर्षता अपार घन, अचळ बैसका सोडेना. जसं वृक्षावर किती घाव पडू द्या पण तो जागचा हलतो का तर नाही. किंवा पर्वतावर किती पाऊस पडू द्या त्याच्यावर काहीच फरक पडत नाही, तो जागचा हलू शकत नाही. तैसे राम ठाण अतिगंभीर, चळले नाही अनुमात्र. रामासी भेदले 5 शर, म्हणून रावण तोषला. आणि मग ज्याप्रमाणे हे पर्वत हालत नाही किंवा त्याप्रमाणे रामाचं सुद्धा काही हे असं ढळत नव्हतं, उभा होता एका ठिकाणी. यावरी राजाधिराज रघुनाथ, परमचतुर रणपंडित. चापासी बाण लावणी सप्त, दशकंठावरी सोडिले. आणि मग धनुष्याला बाण लावून तो रावणावर सोडत होता. दशमुखाचे हृदय फोडून, पडलंकेसी गेले 7 बाण. त्या व्यथेने रावण मूर्छा येऊनी पडू पाहे. मग पडलंकेला त्याचे बाण गेलेले आहे रामाचे आणि त्याच्याने रावणाला मूर्छा आलेली आहे. राघवतनु परम सुकुमार, भेदोनी गेले पंचशर. ते देखोनी सौमित्र, स्नेहे करुण उचंबळला. आणि मग लक्ष्मण बघतोय की रामाला बाण लागलेले आहेत म्हणून आणि त्याला त्याच्याविषयी ममता उत्पन्न झालेली आहे लक्ष्मणाला. मग पाठी घालुनी रघुनंदन, सौमित्रीने मांडले वज्रठाण. सोडोनी अर्धचंद्रबाण, सारथी मारला रावणाचा. आणि मग त्यांनी लक्ष्मणाने अर्धचंद्रबाण सोडला आणि रावणाचा सारथी मारून टाकलेला आहे. आणि सोडले दशबाण, 10 धनुष्ये पाडिली छेदून. तो पुढे धावून बिभीषण, अष्टबाण सोडिले. आणि मग
नंतर बिभीषण आलेला आहे आणि त्यांनी धनुष्य घेऊन परत 8 बाण सोडलेले आहेत. रावणा सारथी दशबाण दाही धनुष्ये पाडिली छेदून, तो पुढे धावून बिभीषण अष्टबाण सोडिले. रावणारथी अष्टतुरुंग बिभीषण मारिले सवेग, सवेची एके बाण अव्यंग गजई खाली पाडिला. आणि मग 8 बाण जे सोडले आहेत त्याच्याने रावणाचे 8ही घोडे मारलेले आहेत आणि आणखी एक बाण सोडला बिभीषणाने, त्याचा ध्वजही खाली पाडून टाकलेला आहे. मग दुसरा आणोनी संदन त्यावरी बैसला रावण, क्षोभला जैसा प्रलयाग्न तप्त पूर्ण तेवी झाला. मग तो रथ घोडे मेल्यानंतर रावणाने परत दुसरा रथ मागवलेला आहे आणि रागा संतापाने तो परत लढाईला उभा आलेला आहे. मग ब्रह्मशक्ती परमदाणून बिभीषणावरी प्रेरी दशानन, अनिवार्य शक्ती जाणून लक्ष्मण पुढे जाहला. मग ब्रह्मशक्ती हे केलेली आहे, त्यांनी प्रेरी स्थापन केलेली आहे बाणावर आणि बिभीषणावर सोडला आहे बाण तो. आणि मग हे बघितल्यावर लक्ष्मण पुढे झालेला आहे. जैसे खड्ग पडता दारुण पुढे होय करीचे ओढण, तैसा तो उर्मिला जीवन बिभीषणा पुढे जाहला. जसं खड्ग येतंय अंगावर असं पाहून आपण लगेच ढाल पुढे करतो म्हणे, तर तशी ढाल बनून लक्ष्मण बिभीषणाच्या पुढे येऊन उभा राहिलेला आहे. शक्ती येत जैसी सौदामिनी राघवानुजे बाण सोडोनी, गगनी विभाग करुणी असुरवाहिनी वरी पाडिली. आणि मग ते ब्रह्मशक्ती जी आलेली होती ती लक्ष्मणाने, ती जशी वीज पडते त्याप्रमाणे ती येत होती आणि लक्ष्मणाने ती वरच्यावर गगनामध्ये तुकडे करून टाकले तिचे आणि राक्षसांच्या सेनेवर टाकून दिलेले आहेत. ऐसा अविधीने जपता मंत्र होय आपलाची संहार, तैसी शक्ती पडता असुर दग्ध बहुत झाले. म्हणजे अचानक किंवा याच्याने अविधीने, शास्त्रयुक्त नाही, अविधीने त्यांनी जप केलेला होता मंत्र आणि तो शेवटी त्याचा संहार झालेला, त्याच्याच सैन्याचा रावणाच्या. शक्ती व्यर्थ गेली जाणून बिभीषणासी बोले रावण, सौमित्राचे पाठीशी दडून का रे संग्राम करीतोसी. आणि ती शक्ती वाया गेल्यानंतर तो याला बोलतोय बिभीषणाला, का रे म्हणे त्याच्या मागे उभा राहून लढतो म्हणे, तुझ्यात काही हिंमत नाही का म्हणे. रामासी भेटोनी मूर्खा संकट टाळावया देखा, दीनवचने बोललासी नेटका प्राण आपुला रक्षिला. आम्ही राक्षस मृगनायक आम्हात जन्मलासी तू जंबुक, कुळा अभिमान सांडुनी देख शरण गेला शत्रुते. म्हणे तू संकट आपल्यावर नको म्हणून तू रामाला शरण गेलेला आहे म्हणे आणि आपला प्राण रक्षिला म्हणे तू स्वतः. पण आम्ही राक्षस जे आहेत म्हणे ते कोण आहेत, तर सगळे सिंह आहेत म्हणे आणि आमच्यामध्ये तू एक कुळा जन्माला आलेला आहे म्हणे, तुला कुळाचा काही स्वाभिमान वगैरे काहीच नाही म्हणे, शत्रूकडे निघून गेला म्हणे तू, असं रावण बिभीषणाला म्हणतोय. जैसे भस्मात घातले अवदान, तैसे पाळले तुझे इतके दीन, किंवा प्रेत शृंगारुण व्यर्थ जैसे मिरविले. जसं नुसती राखे यज्ञकुंडामध्ये आणि त्याच्यामध्ये आहुत्या टाकल्या त्याप्रमाणे तू हे केले, तुला सांभाळलेले म्हणे, किंवा एखादं प्रेताला शृंगार करतात त्याप्रमाणे तुला मिरवलं म्हणे आम्ही सगळ्यांनी, पण तुझा काहीच उपयोग नाही म्हणे. की नारी सुंदर पद्मीनं षंढासी दिधली नेऊन, तुझे तैसे पाळन व्यर्थ आम्ही केले रे. अरे बिभीषणा शतमूर्खा वैर्याचा झालासी सखा, दीनवचन बोलोनी कीटका कुलक्षय केला की. तर तुला जे आम्ही सांभाळलं तर ते सगळं वाया गेलं म्हणे, तू इतका शतमूर्ख आणि काय केलं म्हणे तू, शेवट गोड गोड बोलून किंवा शरण जाऊन तू आपल्या कुळाचाच वैरी झाला म्हणे, असं सांगतायत तो रावण बिभीषणाला म्हणतोय. बिभीषण म्हणे रे बुद्धिहीना दशग्रीवा कपटिया मलिना, मी शरण आलो रघुनंदना जन्ममरणातीत जाहलो. मी तुझं सांगितले हित परी तू नायकसी उन्मत्त, कुळक्षय झाला समस्त तुझही रघुनाथ वधिल पै. ऐसे बिभीषण बोलत रावण झाला क्रोधयुक्त, करकरा खाऊनी दात श्वासोच्छ्वास टाकीत असे. मग तो सांगतोय बिभीषण त्याला म्हणे, अरे मी नाही म्हणे, मी तर रामाच्या चरणाला येऊन माझ्या जन्ममरणाचं फेरा चुकवलेला आहे म्हणे, आणि हे मी तुला पण सांगितलं होतं,
पण तू मूर्ख आहे म्हणे. आता तुझा तर कुळक्षय झालेलाच आहे, पण आता तुलासुद्धा तो राम मारून टाकेल म्हणे. हे त्याचं बोलणं ऐकलं आणि याला रावणाला राग आलेला आहे आणि तो करकरा दात खायला लागला आहे त्याच्यावर. तुझं राखी तसे सौमित्र, तरी त्यासी करीन चूर. माझा इंद्रजित विजयपुत्र, येणेची गिळे या निकुंभिले. म्हणे तुला तुझी कोण रक्षा करता तर लक्ष्मण म्हणे, म्हणून तुला बोलणं सगळं सुस्त आहे म्हणे. माझा जो इंद्रजित होता तो गेला ना म्हणे, यानेच मारला आहे म्हणे निकुंभीला जाऊन म्हणे. अतिकाया ऐसे निधान, येणेची गिळले न लागता क्षण. तरी या सौमित्रीचा जी प्राण, समरांगणी घेईन मी. अतिकायाला सुद्धा यानेच मारलं आहे म्हणे, तर आता मी ह्या लक्ष्मणाला काही सोडत नाही म्हणे, आता याला मारूनच टाकतो. ऐसे बोलोनी लंकाप्रती, दगदगीत काढिली शक्ती. गवसनी काढिताची जगती, तेज बहुत पसरले. की उगवले सहस्र मार्तंड, तैसी शक्ती दिसे प्रचंड. किंवा उभारिला काळदंड, संवारावया विश्वाते. आणि म्हणे थांब असं म्हटल्याबरोबर त्यांनी हे काढलं, कवर काढलेलं आहे त्याच्यावरचं घातलेलं होतं ना त्या धनुष्यावर, ते काढलेलं आहे. आणि ती शक्ती काढल्याबरोबर बाहेर जसा त्याचा सहस्र सूर्य, 1000 सूर्यांचा प्रकाश पडेल असं त्याचं तेज होतं त्या शक्तीचं. किंवा एखादा काळदंडच आलेला आहे विश्वाचा संहार करायला असं वाटत होतं. की प्रळयाग्नी शिखा प्रबळ, किंवा कृतांत जिव्हा तेजाळ. की ती प्रळय मेघातील, मुख्य चपळा निवडिली. म्हणजे जसं काही एखादं काळाची जीभ आहे किंवा एखादी सगळ्यात मोठी वीज तीच आलेली आहे म्हणे बाहेर, असं वाटलं म्हणे. की सप्तकोटी तेजमंत्र पाही, एकवटले त्या शक्तीचे ठाई. ती मये दशग्रीव जावाई, म्हणून उचित दिधली. तर जसं 7 कोटी मंत्र जपून त्याचं जे तेज तयार होतं, ते तेज त्या शक्तीमध्ये आलेलं होतं. आणि ती शक्ती कोणी दिली होती तर मंडोदरीचा पिता, तर त्याने रावणाला जावाई म्हणून दिलेली होती. ते मय शक्ती काढून पाही, कधी कोणावर घातली नाही. परी सौमित्रीवरी हे समी, रावण प्रेरिता झाला. आणि ती शक्ती त्याने सांभाळून ठेवलेली होती, आजपर्यंत कोणावरच टाकलेली नव्हती. आणि आता ती फक्त लक्ष्मणाच्या अंगावर टाकलेली आहे त्याने. न्यायासहित जपोनी मंत्र, सोडून दिली सत्वर. नवखंड धरित्री अंबर, तडाडले ते काळी. आणि मग त्याने विधीपूर्वक त्याचा जप केलेला आहे आणि ती सोडलेली आहे. ती सप्तखंडात्मक पृथ्वी त्याच्याने हे झालेली आहे, थरथरली आहे, इतकं त्याचा आवाज आलेला आहे. सहस्र विजा कडकडती, तैसी अनिवार धावे शक्ती. भय व्यापिला सरितापती, अंग टाको पाहती दिग्गज. सगळे समुद्राला सुद्धा भीती वाटली किंवा पक्षी माकड सगळे घाबरायला लागलेले आहेत. देव विमाने पळविती, गिरिकंदरी वानर दडती. एक मूर्छा येऊनी पडती, न उठती मागुती. आणि देवसुद्धा विमानं घेऊन पळायला लागलेले आहे आणि वानर होते ते दऱ्या डोंगरांमध्ये लपायला लागलेले आहेत. दोन्ही दळे भयातूर, पळो लागले महावीर. तो ब्रह्मांडाशी देणार धीर, रुद्रावतार धाविन्नला. आणि मग सगळे जे घाबरायला लागले त्यानंतर सगळ्यांना धीर देणारा असा हनुमंत धावत आलेला आहे. मारुती बळिया जगजेठी, तेने धरिली वाममुष्टी. मोडावी तो उठावठी, दिव्य श्री रूप जाहली. तर ती शक्ती होती ती त्याने डाव्या हातात पकडलेली आहे मारुतीने. आणि ती पकडल्याबरोबर तिचं श्रीमध्ये रूपांतर झालं, श्रीरूप झालेली आहे ती. मग ते म्हणे मारुतीसी, ब्रह्मचारी तू म्हणविसी. परश्रेयसी का झोंबशी, सोडी वेगेसी जाऊ दे. मी रावण कन्या साचार, आजीवरीने सौमित्री वीर. सोडी जाऊ दे सत्वर, मुहूर्त वेळा टळतसे. तर म्हणे ब्रह्मचारी आहे ना म्हणे तू. मारुतीला ती शक्ती म्हणते, तिने श्रीरूप धारण केलं आणि मारुतीला सांगते की तू तर ब्रह्मचारी आहे आणि परस्त्रीला का हात लावतो म्हणे. मग म्हणे सोड मला जाऊ दे, मी रावणाची मुलगी म्हणे आहे आणि मी आता लक्ष्मणालाच वरणार आहे म्हणे, त्याच्याशी लग्न करणार आहे, तर सोड मला जाऊ दे म्हणे, मुहूर्त टळायला नको. मारुती योगी जी इंद्रियजित, श्री म्हणून सोडली अकस्मात. तर ती झाली पूर्ववत, प्रळय करीत चालली. आणि असं तिचं बोलणं ऐकल्यावर मारुतीने तिला हातातून सोडून दिलं. सोडल्याबरोबर ती स्त्रीची परत ते शक्ती होऊन गेलेली आहे आणि ती विजेसारखी कडकड करत चालली आहे ती लक्ष्मणाकडे. वानरदळी मांडला आकांत, देव जाहले भयभीत. म्हणती मय शक्ती अद्भुत, कोणावरी पडेल हे. तव लक्ष्मण दुरुणी लक्षित,
मनोवेगी शक्ती येत, ते छेदावया सुमित्रा सुत, बाण आकर्ण ओढीतसे, जैसी चपळा ये कडकडोनी, तैसी हृदयी बैसे येऊनी, वक्षस्थळ चूर्ण करुणी, जाय निघुनी पृष्ठीद्वारे. आणि मग तिकडून लक्ष्मण येत होता, त्याने बघितलं काय चाललंय म्हणून. तो ती शक्ती त्याच्यावर आली आणि त्याच्या हृदयात बसली आणि पाठीमागून निघाली, ती पाठीतून निघाली. पृथ्वी फोडून शक्ती गेली, पाताळोदकी ते विजली, असं सौमित्राची तनू पडली, भूमीवरी निचेष्टित. आणि मग पृथ्वी फोडून आणि ती पाताळामध्ये गेली आणि पाताळात जे पाणी होतं, पाताळातल्या पाण्यात ती विजून गेली. आणि लक्ष्मण होता तो भूमीवर निचेष्ट असा पडलेला आहे. मृत्तिका घट जेवी होय चूर्ण, फणस पडे पवणे विदारुण, तैसा सुमित्रानंदन छिन्न भिन्न झाला. जसं मातीचा घट पडतो त्याचं कसं चूर्ण होतं, किंवा आकाशात झाडावरून फणस पडतं वाऱ्याने, ते खाली पडल्यावर कसं होतं, त्याप्रमाणे लक्ष्मणाचं शरीराचं झालेलं आहे. मग एकची झाला हाहाकार, देव गजबजले समग्र, रणी पडता सौमित्र वानर दळ शोक करी, तवा हाक फोडी विभीषण, गजबजले सुग्रीव रघुनंदन, सौमित्री जवळ धावून येते झाले ते काळी. आणि ते बघतायत सगळीकडे हाहाकार माजलेला आहे, आणि सगळे देव आणि विभीषण आणि सुग्रीव आणि वानर सगळे जवळ येऊन बघतायत ह्याला लक्ष्मणाला. अंगद नळ निळ जांबुवंत, सुषेण शरभ गवय हनुमंत, धावी नले वानर समस्त, हृदय पिटीत ते काळी. मग सगळे धावत आले आणि हृदय पिटायला लागले. एकची वर्तला आकांत, मिळाले सौमित्रा वेष्टित, निकट वैसोनी रघुनाथ, पाहता झाला ते काळे. सगळे आलेले आहेत जवळ, आणि मग रामसुद्धा आलेला आहे आणि तो पाहतो आहे काय झालं ते. तो हृदय विदारले अत्यंत, पृष्ठीद्वारे वाहे रक्त, नासिकासी जो लाविला हस्त, तो श्वासोच्छ्वास राहिला, आरक्त झाले हस्तनयन, बाण तैसाची ओढीला आकर्ण, कानाडी सहित लक्ष्मण निचेष्टित पडिला असे. आणि मग सगळे जवळ येऊन बघतात तर काय झालेलं आहे, पाठीतून रक्त वाहत आहे, नाकाला हात लावला तर श्वासोच्छ्वास पण येत नव्हता. नंतर डोळे आणि हात लाल झालेले आहेत, आणि त्यांनी जो कानापर्यंत दोरी ओढलेली होती बाणाची, ती कानापर्यंत तशीच राहिलेली आहे, आणि तो निचेष्ट असा पडलेला आहे लक्ष्मण. प्राण न दिसे अनुमात्र, ऐसे देखोनी राजीव नेत्र, वक्षस्थळ पिटोनी शरीर, भूमीवरी टाकले, सवे बिभीषणे सावरुण, बैसविला सीतारमण, सौमित्रा मांडीवरी घेऊन, राम बैसला ते काळी. आणि मग हे असं बघितल्यावर रामाला खूप शोक झालेला आहे, आणि तो लक्ष्मणाला मांडीवर घेऊन रडतोय. मुखावरी ठेवून मुख, शोक करी अयोध्या नायक, म्हणे प्राणसख्या गोष्ट एक, मजशी बोले एकदा, बारे नेत्र उघडून, पाहे मजकडे विलोकून, तू सुकुमार बाळपूर्ण, भरिले त्रिभुवन प्रतापे. आणि तो राम शोक करतोय आणि म्हणतोय, बाळा तू माझ्याकडे एकदा डोळे उघडून बघ, असं लक्ष्मणाला म्हणतोय. तू सुकुमार आहे म्हणे, पण हे सगळं तुझ्या तुझा जो पराक्रम आहे त्याच्याने हे त्रिभुवनात तुझी कीर्ती झालेली आहे म्हणे. 14 वर्षे वनवासी, 12 फळे पुरवली आम्हासी, म्या मारिले उपवासी, एक दिवशी कुसले नाही, तोची राग धरुणी मणी, सखया जातो सिरुसोनी, मी आपुला प्राण तेजुनी, येईन तुझ्या समागमे. मी अयोध्येशी जाता जाण, सुमित्रा पुसेल मज लागून, ती ते काय सांगो वचन, नेत्र उघडून पाय पा. आणि म्हणे 14 वर्ष वनामध्ये तू आम्हाला फळं खाऊ घातले म्हणे, आणि मी तुला एकदाही विचारलं नाही तू खाल्लं का म्हणून, तर तू 14 वर्ष उपाशी राहिला म्हणे, तर तो तुला राग आलेला आहे का, म्हणून तुम्हाला सोडून जातो का म्हणे. तू जर गेला तर मी सुद्धा परत जाणार नाही म्हणे, आणि मी जर गेलो तर मला सुमित्रा विचारेल माझा लक्ष्मण कुठे आहे असं, मग तिला काय उत्तर देऊ म्हणे, असं म्हणून तो रडतोय राम. त्रिभुवन जिंकिले इंद्रजिते, जो नावरे कोणाते, तो रावणी तू शरपंथे, जर्जर करुणी मारिला, तुझं देव चिंतिती कल्याण, आणि त्वा समरी केले शयन, तुझं लागी भरत शत्रुघ्न, त्यजतील प्राण सौमित्रा. आणि देवांनी तुझी आशा केलेली होती की ते बंदीशाळेतून सुटतील म्हणे, आणि तू सगळं अर्धवट टाकून निघून गेला, रणांगणामध्ये झोपला आहे म्हणे तू. आणि हे जे जेव्हा याला भरत शत्रुघ्न यांना जर कळालं तर तेव्हा ते प्राण त्यागून देतील, त्या प्राण काढून टाकतील म्हणे, स्वतःचा आत्म हे करून टाकतील म्हणे. ऐसा शोक करिता रघुवीर,
झाला एकची हाहाकार, तव तो रावणानुज भक्त थोर, बोलता झाला ते काळी. आणि मग राम शोक करतोय त्यावेळेला बिभीषण सांगताय त्याला, शत्रू समोर उभारणी, शोक करिता जी एक क्षणी, हा क्षात्र धर्म चापपानी, सहसा नव्हे विचारी जे, वैरी उभा असे समोर, त्यासी पराभूत कराया सत्वर, मग सौमित्राचा विचार, कळेल तैसा करावा. म्हणे शत्रू आता उभा आहे, रणांगणात जावं लागणार आहे म्हणे, आता हे तुम्ही शोक करू नका असं रामाला बिभीषण सांगतोय म्हणे. आता नंतर विचार करा म्हणे लक्ष्मणाचा, आता आधी त्याच्याशी युद्ध करा. नरवीर श्रेष्ठा रघुनंदना, सर्वथा भय नाही लक्ष्मणा, शरधारी छेदई रावणा, म्हणून बाण दिधले. मग तू म्हणे बाणांचा सतत मारा करून रावणाला मारून टाक म्हणे, आणि लक्ष्मणाचा तू विचार करू नको, लक्ष्मणाला काहीच भीती नाही म्हणे. उभा राहिला रणरंग धीर, जो राक्षस कुळ वैश्वानर, की ग्रासावया ब्रह्मांड समग्र, कृतांत शोभला कल्पांती. तर राक्षस कुळातील हा अग्नी आहे म्हणे, हा आलेला आहे म्हणे कशाला, सगळं ब्रह्मांड खायला आलेला आहे म्हणे, आणि तू आता त्याला तुझ्या बाणाने मारून टाक म्हणे. चापटनत कारिले ते वेळी, झनकारल्या घंटा सकळी, उर्विस शेष डळमळी, गजबजली सप्त पाताळे, श्रीरामाचा क्रोध देखोण, गजसिंह शार्दूल भूतगण, गत प्राण हो बहुत होन, कानना माझी पडेले. आणि मग रामाने लगेच उठला आहे आणि धनुष्याचा टनत्कार केलेला आहे, आणि त्या झनत्कार झाला त्याप्रमाणे जशा घंटा वाजतात त्याप्रमाणे आवाज झाला, आणि त्याच्याने पृथ्वी शेषासहित डळमळ करायला लागली, आणि सप्त पाताळेसुद्धा हालायला लागलेत. दाशरथीचे हृदयात, आणि प्राणी हत्ती सिंह सगळे ते सुद्धा घाबरून काही काही तर मरून गेलेले आहेत. दाशरथीचे हृदयात क्रोध सागर हे लावत, वज्रठान मांडी रघुनाथ, ते कृतांत पाहू न शके. रावणासी म्हणे रघुनंदन, सौमित्रावरी शक्ती टाकून, कोठे जासी तू पळून, करीन चूर्ण बाण घाते. रावणाला म्हणतोय तू लक्ष्मणावर शक्ती टाकली आणि आता कुठे पळून चाललाय, थांब तुलाच आता मारतोय म्हणे. सौमित्री पडला म्हणून, संतोषे दशमुख्या वारण, त्यावरी रामपंचानन, सरसावणी धाविनला. जसं लक्ष्मण खाली पडल्यावर दशमुख म्हणजे रावण नावाचा हत्ती तो त्याला आनंद झालेला आहे, आणि त्याच्यावर मग राम हा जसा काही सिंह आहे तो धावलेला आहे म्हणे त्याच्यावर. भाताशर भरले सबळ, जैसे शेषमुखी हळाहल, की समुद्रा माझी वडवानळ, मेघी चपळा जयापरी. जसं समुद्रामध्ये वडवानळ असतं, किंवा शेषाच्या तोंडामध्ये विष असतं, किंवा आकाशामध्ये वीज असते, त्याप्रमाणे याचं बाणांचा भाता भरलेला होता रामाचा. ते शर सोडित रघुपती, एका शराचे कोटी शर होती, तटतटा तुटोनी पडती, राक्षस शिरे ते काळी. आणि मग रामाने एक बाण मारला तर त्याचे कोटीच्या कोटी होत होते, शर बाण कोटीच्या कोटी होत होते, आणि राक्षसांचे शिर पडत होते खाली. बिळी वेगे रिगती विखार, तैसे रावणासी रुतती तीक्ष्ण शर, की पिच्छे पसरी मयूर, की तृणांकुर पर्वती. आणि ते जे बाण होते ते रावणाला पण हे बिळातून जसा साप निघतात, किंवा तसे रावणाला ते शर त्याच्या अंगावर दिसत होते बाण, किंवा एखाद्या मोराचा जो पिसारा असतो त्याप्रमाणे दिसत होता तो, किंवा डोंगरावर तृणांकुर उगवतात तसे ते बाण रावणाच्या शरीरावर दिसत होते. कनकफळावरी कंटक स्पष्ट, तैसे शर रुतले सघट, रावणही सोडी शर तिखट, परी निष्फळ होती ते. इकडून राम मारायचा बाण आणि तिकडून रावण मारायचा, पण त्याचे बाण निष्फळ होऊन जायचे रावणाचे. मातेची कैवारे, क्षत्रिय संहारिले परशुधरे, तैसा सौमित्री पडता रघुवीरे, असुर दळ तेव्हा संवारिले. ज्याप्रमाणे आईचा कैवारा घेऊन परशुरामांनी क्षत्रियांचा संहार केला, त्याप्रमाणे लक्ष्मण खाली पडल्यावर रामाने सुद्धा राक्षसांचा संहार करायला सुरुवात केलेली आहे. उरग संवारिले विनितासुते, की शंकरी जाळले त्रिपुराते, की प्रळयाग्नीने सृष्टीते, कल्पांत काळी जाळले. जसं सापांना कोणी गरुडाने मारलं, किंवा शंकराने त्रिपुरासुराचा वध केला जाळून टाकलं, किंवा प्रळयाग्नीने सृष्टीला जाळलं, त्याप्रमाणे रामाच्या बाणांनी ते राक्षस मरत होते. की तारकासुराचे दळ, षडानने मारिले सकळ, की मार्तंड तिमिर जाळ, विध्वंसुनी टाकिले.
तसं तारकासुराला कोणी मारलं? षडानन म्हणजे कार्तिक स्वामींनी, किंवा सूर्याने तिमिर जाळ हे केलेलं आहे, विध्वंसून टाकलेलं आहे. तसं की शक्रे केले नगचूर, की ज्ञाने हरे भवभय समग्र, की नामे पापसंहार जैसा होय एकदाची. ज्याप्रमाणे आपण नाम घेतलं, नाम घेतल्यानंतर, रामनाम घेतल्यानंतर पापाचा जसा संहार होतो, त्याप्रमाणे ते सैन्य मरत होते, राक्षस मरत होते. तैसी प्रतापारके रघुनंदने, विध्वंसिले अरिता रांगणे, जेवी प्रयागी एका स्नाने, कोटी जन्मांची पापे जाती. जसं एका प्रयागामध्ये स्नान केल्यानंतर आपले कोटी जन्मांचे पाप नाश पावतात, त्याप्रमाणे शत्रुरूपी तारकासमूहांचा नाश रामाने केलेला आहे. प्रभंजन रामतमालनील, विदालले रिपुजल दजाल, तेव्हा किती पडले राक्षस दळ, गणित केले वाल्मिकी. तर रामाने किती राक्षस मारले किती नाही हे गणित कोणाला माहिती म्हणे? फक्त वाल्मिकांनाच माहिती म्हणे. तर ते सांगतायत किती झाले? 10,000 वार्ण उत्तम उन्मत्त, नियुक्त तुरुंग स्वारांसहित, 50,000 महारथ रथियांसहित पडियेले. तर 10,000 हत्ती मारले, नंतर दशलक्ष घोडे सारांसहित मारले, 50,000 महारथी रथांसहित पाडले म्हणे, आणि 100 कोटी पायदळ असे हे सगळे मारलेले आहेत म्हणे. शतकोटी पडे पायदळ, तेव्हा एक कबंध उठे सबळ, 80 कोटी कबंधे विशाळ, तेव्हा नाचती रणांगणी, तेव्हा रामधनुष्याची किंकिणी, एकता वाजे तये क्षणी, 14 घंटा रणांगणी वाजो लागल्या तेव्हा. मग जशा रामाच्या धनुष्याचा आवाज किणकिणी येत होता, त्याप्रमाणे रणांगणामध्ये 14 घंटा वाजायला लागलेले आहेत. एक सरे अर्धयाम पर्वत, घंटा घणाटी वाजत, तेव्हा राक्षस पडले अगणित, शेषा तेही नवरनवे. आणि मग एक अर्धा प्रहरपर्यंत त्या घंटा वाजत होत्या, आणि इतक्या आवाज येत होता त्या घंटांचा की किती राक्षस पडले हे याचं वर्णन शेषाला सुद्धा करता येणार नाही म्हणे, मोजता येणार नाही म्हणे. वेदांत शास्त्र गरजे प्रचंड, तैसे झनत्कारे राम कोदंड, पाखंडी तर्क घेती वितंड, रावण चाप तेवी वाजे. आणि मग वेदांत शास्त्र जसं गर्जन करतं किंवा वेदशास्त्र जसे गायले जातात, त्याप्रमाणे रामाच्या कोदंडाचा झनत्कार इतका मोठा होता की रावणाचा चापसुद्धा म्हणजे त्याच्या याच्याने खूप मोठा आवाज येत होता. जैसे सन्मार्गी वर्तती संत, तैसे श्रीरामाचे बाण जात, वक्रमार्गी वर्तती अभक्त, जैसे शर रावणाचे ती. असो रामे घालिता बाण जाळ, तटस्थ झाला राक्षस पाळ, तो रामरूप दळ सकळ, दिसो लागला ते काळी, कोट्यानी कोटी रघुवीर, मोकलिती बाणांचे पूर, दशदिशा विलोकी दशवक्त्र, दशरथ कुमार दिसती. आणि मग अशा प्रकारे रामाचे बाण जात होते, आणि कोटीच्या कोटी ते सगळे राक्षस मरत होते. आणि नंतर हा जो जिकडे बघायचा तिकडे रावण, जिकडे बघायचा तिकडे त्याला कोट्याच्या कोटी रामच दिसायचे. जिकडे पाहायचा तिकडे त्याला, तशा दिशांना पाहायचा तर त्याला सगळीकडे राम दिसत होता रावणाला. मागे पुढे सव्य वाम, दिसती धनुधर श्रीराम, राक्षस वानर घनश्याम, स्वरूपे दिसती ते काळी. मागे पाहायचा, मागे राम, पुढे राम, उजव्या बाजूला डाव्या बाजूला सगळीकडे धनुर्धारी रामच दिसायला लागला त्याला. वानरांना बघायचा, त्यांच्यामध्ये पण रामच दिसायचा. अंतरी पाहे जो रावण, तो उभा असे जगनमोहन, मन बुद्धी चित्त अंतकरण, रामरूप झाले. जिकडे पाहायचा तिकडे रामच दिसायचा. दश इंद्रिये पंचप्राण, पंचभूते पंचविषय जाण, चारही वेद अवस्था भोगस्थान, श्रीरामरूप झाले सगळीकडे राम. ऐसे रामरूप दिसे सर्वत्र, रावण उघडोनी पाहे नेत्र, तो रथ सारथी ध्वज चापशर, रघुवीर रूप दिसताती. तर तो इकडे राम, सगळीकडे राम दिसायचा, आणि सारथी ध्वज रथ धनुष्य बाण सगळीकडे राम दिसायला लागला. रथाजवळे रामरूप सघटले, रथावरी चढून आले, अंतर्बाह्य रामे व्यापिले, ठावन दिसे पळावया. त्याला वाटायचं रथावर पण राम आलेला आहे.
आणि कुठेच त्याला पळायला जागा नाही असं. अनुरेणू पासनी ब्रह्मपर्यंत अवघा व्यापिला रघुनाथ, शस्त्र सोडून मय जामात रथाखाली उडी टाकी. मग हातात शस्त्र सोडून दिलं आणि तो मंडोदरीचा म्हणजे मय जामात म्हणजे मयाचा जावाई म्हणजे रावण रथाखाली उडी टाकतोय. तो रामरूप दिसे धरणी, भय पळत ते क्षणी. मागे पाहे तो राक्षस वाहिनी, धावतची येत असे. आणि तो पळायला लागलेला आहे, लंकेकडे पळायला लागला तो रावण. आणि मागे पाहतो तर त्याचं सैन्य येते, ते पण त्याच्या मागे धावायला लागलं. अरे हे या राम आले म्हणून, भय हा कफोडी रावण. पुढे पाहे जो विलोकून, तो लंका रामरूप दिसे. ते सैन्य धावायचं त्याच्या मागे, त्याला वाटायचं हे सगळे रामच धावतायत. नंतर पुढे गेला लंकेमध्ये, त्या लंकेमध्ये पण रामच दिसायचा त्याला. दुर्ग उड्यांचे जे कळस, त्यावरी उभा अयोध्याधीश. अडखळून पडे लंकेश, उठवून पळे मागुती. त्यांचं जे किल्ल्याच्या बुरुजांचे जे कळस होते त्याच्यावर सुद्धा तो राम उभा दिसायचा त्याला. आणि ते पाहता पाहता अडखळून पडायला लागला तो खाली. परत उठायचा, परत पळायचा. असो रावण मंदिरात पळवून गेला पिशाचवत, मंदोदरी जवळ बैसत. सांगे सकळ समाचार, म्हणे प्रिये आणि मग तो गेला पळत कुठे, हिच्या मंडोदरीच्या महालात गेलेला आहे. आणि तिला सांगतोय की माझ्या मागे राम आलेला आहे म्हणे प्रिये म्या पुरुषार्थ करून, रणी मारिला लक्ष्मण. मग रामे व्यापिले जनवन, मी पळून येथे पातलो. मी लक्ष्मणाला मारलं म्हणे. आणि नंतर राम जिकडे पाहतो तिकडे मला रामच दिसतोय म्हणे. माझी अंगीचे भयवारे, अजूनी न जाय सुंदरे. जेवी करंड्यातील कस्तुरी सरे, परी मागे उरे मकरंद. तर माझ्या अंगाचा जो भीती वाटते, जो थरकाप होतोय, तो अजूनसुद्धा जात नाही म्हणे. ज्याप्रमाणे एखाद्या डबीमध्ये कस्तुरी ठेवलेली असते, ती संपून जाते, पण तिचा जो वास असतो त्याप्रमाणे. किंवा की शुभ अशुभ कर्मे सरती, परी मागे उरे कीर्ती. जैसी कीर्ती की सायंकाळी उडता गवसती, आरक्तता मागे उरे. आपण चांगलं वाईट कर्म जे काही करतो त्याची कीर्ती होते, तर ते कर्म होऊन जातं आपल्याकडनं, पण मागे जी कीर्ती उरते त्याप्रमाणे. किंवा संध्याकाळी सूर्यास्ताला जातो, पण त्याच्या मागे जी लालिमा असते ती मागे उरते म्हणे. की प्रचंड मारुत ओसरे, परी तरुवरी हेलावा उरे. की नदी ओसरता एकसरे, मागे उरे बरटी जैसी. जसं मोठा वारा सुटलेला आहे, तो वारा संपून जातो, पण झाडांचे पानं हलतच राहतात, त्याप्रमाणे. नदीला पूर येतो, तो पूर ओसरतो, पण मागे गाळ आणि ते जसं राहतं त्याप्रमाणे माझ्यातला अंगातला थरकाप अजून जात नाही म्हणे. असो असुर गुरु जो का शुक्र, तेने मृत्युंजय मंत्र. मज दिला असे परमपवित्र, करीन त्याचे अनुष्ठान. तर असो राक्षसांचा गुरु कोण आहे, तो शुक्र. तर ते शुक्राचार्यांनी मला मृत्युंजय मंत्र दिलेला आहे म्हणे. आता मी त्याचं जप करतोय म्हणे आणि अनुष्ठान करतोय म्हणे. त्या मंडोदरीला सांगतोय. मंडोदरी म्हणे दशमुखा, व्यर्थ अनुष्ठान करू नका. अद्यापि तरी मदनांत का सखा, मित्र करा आपुला. तर ती सांगते कशाला व्यर्थ अनुष्ठान करताना फुकटचं वेळ वाया घालता म्हणे. आता तरी सावध व्हा ना, आता तरी तुम्ही रामाला शरण जा म्हणे. अथवा समरी घालोनी कास, युद्धची करा बहुवस. परी तेन मानी लंकेश, घोर कर्मास प्रवर्तला. किंवा रामाला शरण जा, नाही तर मग कंबर बांधून परत युद्धाला उभा राहा म्हणे, जा म्हणे. पण तो रावण काही ऐकत नव्हता आणि ते होम हवन करायला चालला तो परत. होम करावया ते काळी, भूमीत गुहा गुप्त कोरिली. त्या माझी बैसला दशमौळी, सामग्री सकळ घेऊन या. काल नेमी निशाचर, त्या ते आज्ञापी दशकंधर. द्रोणाद्री आणि वायुकुमर, तरी तू सत्वर जाई पुढे. आणि मग त्याने सांगितलं, एक जमिनीमध्ये गुप्त असं भुयार कोरलं आणि त्याच्यामध्ये तो जाऊन बसला सगळी सामग्री घेऊन. यज्ञ करायला गेला आणि तो कालनेमी नावाचा जो राक्षस होता त्याला सांगितलं की आता लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, तर तेवढ्याकरता तो आता द्रोण पर्वत आणायला जाणार आहे, तर तू त्याला विघ्न करण्यासाठी तू पुढे जा म्हणे आधीच. त्या ते वाटेसी विघ्न करून, हिरून घेई गिरी द्रोण. अथवा हनुमंतासी मारून, वाटेत टाकी पुरुषार्थे. नाना यत्न करून, वाटेसी गोवावा वायुनंदन. निशांती उगवता चंडकिरण, जाईल प्राण सौमित्रा. तर तो आता निघेल म्हणे आणि तो जाईल. एक तर त्याला तू रस्त्यामध्ये मारून टाक, नाही तर काहीतरी प्रयत्न करून त्याला अडथळा कर म्हणे.
आणि त्याला सूर्य उगवापर्यंत येऊच नको देऊ असं त्याला जाईल. सूर्य उगवला की लक्ष्मणाचा प्राण निघून जाईल म्हणे. यावरी काळ नेमी निघाला घेऊन राक्षसांचा मेळा, वाटेशी जाऊन बैसला विप्रवेश घेऊन या. असो इकडे रघुनंदन सौमित्राजवळी येऊन, टाकून या धनुष्यबाण शोक घोर करीत असे. आणि मग मारुती नाही तो काल नेमी असतो तो निघाला आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन एका रस्त्यामध्ये तो राक्षसांना बरोबर घेऊन ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथं जाऊन बसला आधीच रस्त्यात. आणि इकडे राम लक्ष्मणाजवळ येऊन धनुष्यबाण टाकून दिलेले आहे आणि शोक करत आहे. तव तो वैद्यराज सुषेण विलोकी सौमित्राचे चिन्ह, म्हणे सूर्य उगवता प्राण निश्चय याचा जाईल. द्रोणाचळीची पियुषवल्ली कोणी जरी आणील ये वेळी, तरी सौमित्री याच काळी उठेल जैसा पूर्ववत. म्हणे तो सांगायला लागला. सुषेण नावाचा जो वैद्य होता तो वैद्यराज आला आणि त्यांनी बघितलं लक्ष्मणाला आणि सांगितलं आहे की सूर्य उगवतापर्यंत जर याला द्रोणाचळीची अमृतवल्ली जी आहे अमृत अशी वेल आहे म्हणे, ती जर कोणी आणली तरच हा जिवंत राहील, नाहीतर हा सकाळपर्यंत सूर्योदय होईपर्यंत जाईल म्हणे, असं त्यांनी सांगून टाकलं. 4 कोटी योजने जाऊन रात्री पर्वता नावा पूर्ण, ऐसे एकता रघुनंदन विलोकी सर्व कपिते. 4 कोटी योजन जायचंय म्हणे तर रात्रीतून कोण जाईल म्हणे, असं म्हणून सगळ्या वानरांकडे बघतोय राम. कार्य न साधे म्हणून रावण पाहती अधोवदन, तटस्थ पाहे सीतारमण नेत्री जीवन पाझरे. समय देखुनी परम कठीण तो निर्वाणीचा सखा पूर्ण, भूगर्भरत्न शोकहरण उभा ठाकला ते काळे. आणि सगळे माकडं खाली मान घालतायत, कोण जाऊ शकेल म्हणे इतक्या लवकर. तेवढ्यात हनुमंत पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की येऊन उभा आहे आणि तो सांगतोय मी जातो असं. साष्टांगन मुनी जनक जा माता, म्हणे त्रिभुवनपते न करावी चिंता. तृतीय प्रहर न भरता द्रोणाचळ, आणि तो थांबा म्हणे 3रा प्रहरसुद्धा उगवू देत नाही, मीच जाऊन तो द्रोणाचळ पर्वत घेऊन येतो म्हणे. श्रीराम म्हणे आनंदोन सौमित्री तुझा याचक पूर्ण, यासी देऊनी प्राणदान झड करी उठवी स्नेहाळा. हा लक्ष्मण म्हणजे जसं काही एखादा याचक आहे म्हणे, तर तू त्याला प्राणांची भिक्षा घाल म्हणे, असं हनुमंताला सांगितलेलं आहे रामाने. ऐसे ऐकता हनुमंत जय यशस्वी अयोध्यानाथ, म्हणून उडाला अकस्मात उत्तर पंथ लक्षून या. आणि मग जय श्रीराम म्हटला आणि निघालेला आहे तो उत्तरेकडे. मनासी प्रार्थनी तव तयक्षणी, भाळ ठेविले श्रीरामचरणी. जैसे प्राणमित्राचे सदनी, प्रिय ठेवणे ठेविले. सागरा माझी मिळे लवण, की नभी लीन होय पवन. तैसे रामपदी ठेवणी मन, वायुनंदन धाविनला. जसं समुद्रामध्ये काय असतं मीठ, किंवा आकाशामध्ये वारा जसा लीन होऊन जातो, त्याप्रमाणे रामाच्या चरणी चित्त ठेवून हनुमंत निघालेला आहे. पित्याची गती सांडून मागे, हनुमंत नभी झेपावे वेगे. की तो उरगारी लगबगे, शिराब्दी प्रती जातसे. जसं पित्याची गती म्हणजे त्याचा पिता कोण, हनुमंताचा पिता पवन म्हणजे वारा, तर वाऱ्याची गतीसुद्धा कमी पडेल इतक्या जोरात तो चाललेला आहे. किंवा गरुड जसा अमृत घ्यायला चाललेला होता त्याप्रमाणे. मस्तकी लांगूल वाहून, घेत घेत उड्डाणावरी उड्डाण. जय जय रघुवीर म्हणो रघुराज म्हणून, वारंवार स्मरण करी. उड्डाणावर उड्डाण घेत चाललेला आहे हनुमंत. एक घटिका न भरता पूर्ण, गेला सप्तद्वीपे ओलांडून. तो द्रोणाचळा अलीकडे जाण, मंदराचळ देखिला. आणि एक घटकासुद्धा भरत नाही तोपर्यंत 7 द्वीप ओलांडून तो निघून गेलेला आहे. आणि मग पुढे गेला तर मंदराचळ पर्वत पाहिला त्याने. प्रभा त्याची चंद्रसमान, की कैलास पीठ श्वेतवर्ण. की तो कर्पुराचाची संपूर्ण, घडिला असे शीतळ. की क्षीरसागर मंथुनी सबळ, काढिला हा नवनीत गोळ. की शेषशाही तमाल नीळ, तेने ठेवणे ठेविले. की निर्दोष यश आपुले, क्षीरसिंधूने येथे ठेविले. की पृथ्वीतून नूतन गोले, श्वेतोत्पल्क जयापरी. असो त्या अलीकडे एक योजन, काल नेमी जाहला ब्राह्मण. राक्षसाते शिष्य करून, आश्रम तेथे रचियेला. आणि तिथं गेला तो द्रोणाचळाच्या अलीकडे त्याला मंदराचळ दिसला. त्याची प्रभा इतकी चंद्रासारखी
स्वच्छ होती, जसं काही कैलास पीठच म्हणजे बर्फाचा डोंगर असं वाटत होतं, किंवा कोणी क्षीरसागरच घुसळून इथं लोणी काढलेलं आहे असं वाटत होतं. ह्या सगळ्या उपमा दिलेल्या आहेत. आणि त्या डोंगराजवळ जसं एखादं पांढरं कमळ ठेवलेलं आहे त्याप्रमाणे, आणि त्या डोंगराजवळ काल नेहमी एक ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथं उभा आहे, आणि ते बाकीचे हे राक्षस होते त्यांना शिष्य करून एक आश्रम ठेवलेला बनवला होता त्याने तिथं. वृक्ष अवघे सदा फळं असो त्या अलीकडे एक योजन, काल नेहमी झाला ब्राह्मण राक्षसांते शिष्य करून, आश्रम तेथे रचेला वृक्ष अवघे सदा फळं, सरोवर भरले असे निर्मळ, यज्ञशाळा तेथे विशाळ, कुंड वेदिका यथाविधी, यज्ञपात्रे अस्ति बहुत, कुंडाभोवती विराजित, समिधा दर्भ यथायुक्त, करुणी सिद्ध ठेविले. तर त्या राक्षसांनी असं ते हे केलेलं होतं, मायेने रचलं होतं सर्व. फळाफुलांनी बहरलेले वृक्ष, एक सरोवर निर्माण केलेलं होतं, यज्ञशाळा, परत कुंड सर्व त्यांनी केलेले होते, यज्ञपात्रे, नंतर त्या समिधा सर्व ब्राह्मणांच्या ह्याच्याप्रमाणे करून ठेवलेलं होतं. घातले असे अन्नसत्र ऐसा तो काल नेमी निशाचर, बकत ध्यान धरून साचार, वाट पाहे मारुतीची. आणि अन्नसत्र चालू केलेलं होतं, आणि बगळ्यासारखं नुसतं खोटं खोटं ढोंगीपणा करून मारुतीची वाट बघत होता तो. वरी वरी शोभे वृंदावन, की दांभिकाचे शुष्क ज्ञान, की कासारे प्रतिमा घेऊन विकावया बैसला. जसं वरती खोटं खोटं दाखवायचं, जसं दांभिक असतो त्याचं ज्ञान कसं कोरडं असतं, किंवा कासार काहीतरी प्रतिमा विकायला बसलेला आहे त्याप्रमाणे. तो इतक्यात वायुसूत तृषाक्रांत पातला तेथ, तव तो कपटी पुढे धावत येत, नमन करीतसे कपिसी. माझे भाग्य धन्य झाले महापुरुषाचे दर्शन, स्वामी आता दया करून आजी येथे राहावे. आणि मग तो आला, त्यांनी मारुतीला बघितलं. मारुती आल्यानंतर तो गेला पुढे, तो ब्राह्मणाचं रूप घेऊन, आणि नमस्कार करतो, हे आज तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन झालं, माझं भाग्य उदयाला आलं असं म्हणून नमस्कार करतोय. आजी तुमचे दर्शन दुर्लभ सत्य, राहावे एक दिनपर्यंत, अथवा निरंतर राहावे येथ, ऐकता हनुमंत संतोषला. आणि मग म्हणे, अरे तुमचं दर्शन झालं, आजचे दिवस राहा इथं, किंवा तुम्हाला कायमचं राहायचं तर कायमचं राहा म्हणे. तर मारुतीला ऐकून आनंद झालेला आहे. हनुमंत बोले रसाळ, पुढे कार्य आहे बहुसाल, आता उदक द्याजी शीतळ, सकळ उपचार पावले, काल नेमी बहुत प्रार्थी, परी कदा न राहे मारुती, विटोनिया परमचित्ती, शिष्यांप्रती सांगतसे. मग मारुतीला सांगतो, तू विश्रांती घे, फलाहार कर, हे कर. पण मारुती एकच सांगत होता, मला आता फक्त तुम्ही पाणी द्या म्हणे, गार पाणी द्या, बाकीचे उपचार काय असतील ते तुमची सेवा मी नंतर घेईल म्हणे, पण आता मला काम आहे म्हणे. हे सगळं बोलतोय मारुती. आणि तो काल नेहमी त्याला राग येत होता की काय आपण आपल्या हे ऐकत नाही बा असं म्हणून. म्हणे उदक दे, मग तो सांगतोय काल नेहमी त्या शिष्यांना, म्हणे उदक द्या रे मर्कटासी, दुसरे न मागे कोणासी, तो सरोवर धाविती मारुतीसी, जेथे विवसी वसतसे. तर त्याला मग मारुतीने पाणी मागितलं, तर ते सरोवर दाखवलं जा म्हणे. आणि ते असं सरोवर की त्या सरोवरामध्ये एक जलातील शापभ्रष्ट देवता राहत होती. ते विवसी परम दारुण, देह तिचा पर्वतासमान, करू जाता जलप्राशन, बहुत जीव भक्षिले, तेथे उदक घ्यावया पूर्ण, बैसला अवनिजा शोकहरण, तव जलदेवता येऊन पाय धरी मारुतीचा. तर ती विवसी तिथे बसलेली होती. तर ती काय करायची, जो कोणी तिथं पाणी प्यायला जाईल त्याला मारून खाऊन घ्यायची ती. असं करत तिने पुष्कळ जीवभक्षण केलेले होते. पण आणि मारुती गेल्यानंतर तो पाणी प्यायला लागल्याबरोबर तिने मारुतीचा पाय धरलेला आहे. हनुमंत कंठी धरून बाहेर काढली ओढून, लत्ता प्रहार हृदय देऊन, मारिली तेथे ते काळी. तिच्या शरीरातून ते वेळी दिव्य देवांगना निघाली, मारुतीचे चरणी लागली, वार्ता आपुली सांगित असे. आणि मग तिने मारुतीचा पाय धरल्याबरोबर मारुतीने तिला गळ्याला धरून वरती ओढून काढलं आणि लातांनी तिला मारून टाकलं. आणि तिला मारून टाकल्यानंतर तिच्या शरीरातून एक दिव्य अशी स्त्री निघालेली आहे, देवांगना निघाली, अप्सरा निघालेली आहे. आणि मग ती तिची कहाणी सांगते. म्हणे मी स्वर्गीची देवांगना, रूपाभिमाने न मानी कोणा, हासले मी एका तपोधना, तेने मज शापिले. म्हणे तू विवसी होई पापमती, मग उशाप मागता तया प्रती, तो म्हणे द्रोणाचळ न्यावया मारुती, रातोराती येईल.
तो तुझ उद्धरील निश्चित, ते आजी आली प्रचिती, असे एक मात ती तुझ प्रती सांगते. तर म्हणे ती मी एक अप्सरा होती म्हणे, आणि मी एका ऋषींना हसले म्हणे. स्वर्गी याला एक तप करणारा ऋषी होता म्हणा, त्याला मी हसल्यामुळे त्यांनी मला शाप दिला की तू विवस्ती होशील म्हणे. आणि तो शाप दिल्यानंतर मी उशाप मागितला. तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला मारुती द्रोणाचळ पर्वत घ्यायला येईल त्यावेळेला तुझा उद्धार करेल म्हणे. तर आज तो प्रसंग झालेला आहे म्हणे. तर आता एक तुला सांगते म्हणे. असे एक मात मी तुझं प्रती सांग, तो तुझं उद्धरील निश्चिती, ते आजी आली प्रचिती, असे एक मात ती तुझं प्रती सांगते. सहसा नव्हे हा मुनीश्वर, कपटी कालनेमी असुर, रावणे पेरीला साचार, त्याचा संहार करी तू. आणि ती सांगते हा जो ऋषी आहे ना म्हणे, इथं ब्राह्मण जो आलेला आहे तो मुनी नाही म्हणे. तो कोण आहे? साधासुद्धा मुनी नाही आहे. तर तो कपटी असा कालनेमी म्हणे, तो त्याला रावणाने पाठवलेलं आहे म्हणे तुला मारायला. ऐसे मारुतीस सांगून स्वर्गपंथे गेली उद्धरून, मारुती आला परतोन कालनेमी जवळी पै. आणि मग मारुती आला परत त्या कालनेमी जवळ आला. मनात म्हणे हनुमंत, हा दुरात्मा बैसला येथ, याचा करावा निपात, तो कपटी बोले तेधवा, म्हणे आम्हा भल्या ब्राह्मणा, काय देतोसी गुरुदक्षिणा, हनुमंते मुष्टे वळवून जाना, हृदयावरी दिधली. आणि मग हनुमंत आला पाणी पिऊन, आणि तो आला त्या ब्राह्मणाजवळ. तो त्याने विचार केला याला आता कसं मारावं. तेवढ्यात तो ब्राह्मणच म्हणतो आम्ही ब्राह्मण आहेत म्हणे, इथं राहतो म्हणे, तर आम्हाला तू आता गुरुदक्षिणा काय देतो. असं म्हटल्याबरोबर मारुतीने मुठा आवळल्या आणि त्याच्या हृदयावर एक मुष्टीप्रहार केलेला आहे. तो 5 योजने शरीर, उभा ठाकला युद्धासी असुर, कपी म्हणे आता उशीर, कासया येथे लावावा. आणि मग त्यांच्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे. पायी धरून आपटीला, कालनेमी प्राणासी मुकला, वरकड शिष्य ते वेळा, पळून गेले लंकेसी. आणि त्या कालनेमीचा पाय धरला, गरगर फिरवला आणि आपटल्याबरोबर तो मरून गेलेला आहे. आणि त्याच्याबरोबर जे शिष्य आलेले होते ते लंकेला पळून गेले. कालनेमी आपटिता तो ध्वनी, गंधर्वी ऐकताच निज श्रवणी, 14 सहस्र धावनी, हनुमंतावरी लोटले. आणि मग तो आवाज ऐकला, गंधर्वांनी ऐकला तो आवाज. आणि ते 14,000 जे गंधर्व होते ते मारुतीवरती धावून आलेले आहेत. का ग मिळवून या बहुत, धरावया धावती आदित्य, की मूर्ख मिळवून समस्त, वाचस्पतीशी जिंकू म्हणती. ते कसे आलेले आहेत? जसे कावळे येतात सगळे आणि ते सूर्याला धरायला चाललेले आहेत म्हणे त्याप्रमाणे. किंवा मूर्ख असतात ते एखाद्या पंडिताला जिंकू म्हणतात, किंवा वेदाध्यायी जो असेल त्याला जिंकू म्हणे. तर होईल का? तर नाही. त्याप्रमाणे असो हनुमंते ते एक क्षणी, गंधर्वाचा भारा बांधोनी, फिरवून आपुटेले मेदिनी, प्रेते करुणी टाकले. मग मारुतीने त्या सगळ्या गंधर्वांचा शेपटीने बांधून घेतलं, फिरवलं घरं आणि आपटलं आणि त्यांना मारून त्यांचे प्रेत करून टाकलेले आहेत. तेथून उडाला हनुमंत, सौमित्रीची मनी चिंता बहुत, द्रोणाद्री समीपत्वरित, वेगे करुणी पातला. आणि मग त्याला लक्ष्मणाची काळजी वाटायला लागली आणि परत तो निघालेला आहे घाईघाई आणि त्या द्रोणाचळाजवळ आलेला आहे. जैसे 52 कशी सुवर्ण, तैसा द्रोणाद्री पर्वताचा वर्ण, वरी वल्ली दैदिप्यमान, ते जे गगन उजळले. तर ते डोंगर इतका चमकत होता त्या वनस्पतीने, जसं एखादं सुवर्ण 52 कशी सोनं असतं तसं त्याप्रमाणे. दृष्टी देखता हनुमंत, द्रोणाद्री जाहला भयभीत, म्हणे हा मागुती आला येत, मज लागी न्यावयाला. मग तो द्रोणाचळ परत घाबरायला लागला की अरे हा परत आला बरं का म्हणे मला घ्यायला, मागे एकदा नेलं आणि आता परत आला म्हणे हा. कैसा राम कैसा रावण, एकदा गेला मागे घेऊन, मागोती उभा ठाकला येऊन, आयुष्यांती मृत्यू जैसा. आता मागे एकदा गेला म्हणे, कशाचा रावण कशाचा रावण, घेऊन गेला आणि परत आणून ठेवलं म्हणे मला, आता परत माझ्या मागे येऊन उभा राहिला म्हणे. आयुष्याच्या शेवटी जसा मृत्यू येतो तसा येऊन उभा राहिला म्हणे हा. उपाधीच्या गुणे बहुत, नसती विघ्ने दाटून येत, वल्ली योगे हा अनर्थ, क्षणाक्षणा होत असे. तर ही जी वेल आहे ना म्हणे, ह्या संजीवनीमुळेच माझ्याजवळ हा येतोय म्हणे घडीघडी, असा तो म्हणतोय पर्वत. असो हनुमंत पर्वतासी नमुन, प्रार्थित उभा कर जोडून, म्हणे शक्तीने भेदला लक्ष्मण, आकांत पूर्ण मांडला, त्रिभुवन नायक रावणारी, त्यावरी तू उपकार करी, औषधी दे झडकरी, अथवा येथवरी चल तू चाल. तर तो नमस्कार करतोय या पर्वताला आणि सांगतोय की
लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि रामसुद्धा शोक करत आहे, तर तू औषध दे, नाही तर तू स्वतः चल म्हणे. असं मागतोय तो मारुती त्याच्याकडे, पर्वताकडे. द्रोण म्हणे, मरकटा पामरा, का करिसी घडी घडी येर झारा, औषधी ने दिवानरा, मी तव तेथे न येची. म्हणे, का रे माकडा म्हणे, तू का घडी घडी चक्रा मारतोय म्हणे, मी तर येणारच नाही आणि तुला औषध पण मिळणार नाही, जा म्हणे. हनुमंत म्हणे, रे गिरिद्रोणा, निर्दया खळा महामलिना, तुझ क्षणात बुद्धिहीना, उचलून नेईन लंकेसी, पुच्छ पसरुनी ते वेळे, पर्वता ते 3 वेढे घातले, उपडोनी आणि जबळे, तोलोनी हाती घेतिला. तो म्हटला, मी तुला देणार नाही वनस्पती. मग मारुती म्हणे, तू निर्दयी आहे म्हणे, तुला काही कळत नाही म्हणे, थांब, तू असा नाही येत ना तर तुला उचलूनच नेतो म्हणे. असं म्हटलं आणि शेपटी पसरून 3 वेढे घातल्या आणि उपटला आणि हातावर तोलून घेऊन चाललेला आहे. अंतरिक्षी जाता हनुमंत, चंद्र पाहे चकित, म्हणे, काय हे अद्भुत, आकाशमार्गे जात असे. मग आकाशमार्गे चाललेला होता तो चंद्रसुद्धा आश्चर्यचकित होऊन बघत होता की हे काय चाललेलं आहे बा आकाशातून. तो नंदीग्रामी भरते जाण, देखिले परमदुष्ट स्वप्न, एक काळ पुरुष येऊन, दक्षिण बाहू गळियेला, गजबजोनी उठला भरत, मने विपरीत झाला दृष्टांत, क्षेम असोतर गुणात, सीता सौमित्री सहित पै. आणि मग नंदीग्रामामध्ये भरताला त्या दिवशी स्वप्न पडलं. त्यावेळेला स्वप्नात काय दिसलं, तर एक काळ पुरुष आलेला आहे आणि त्याचा उजवा हात छाटून टाकलेला आहे. आणि मग हे असं वाटल्याबरोबर त्याला ते स्वप्न आठवल्याबरोबर तो उठून बसलेला आहे आणि म्हणतो, विचार करतोय आहे की वनामध्ये राम लक्ष्मण सीता आनंदात आहेत ना म्हणे, असं विचार करतोय. गुरु म्हणे, दुष्ट स्वप्न करावे शांतिक हवन, तत्काळ होमद्रव्य आणून, कैकई नंदन हवन करी. आणि मग गुरूंनी सांगितलं की दुष्ट स्वप्न दिसतं, वाईट स्वप्न पाहिल्यावर आपण शांती करावी म्हणे. लगेच होमद्रव्य आणले आणि तो भरत होता तो हवन करायला लागलेला आहे. आहुती टाकी जो भरत, तो अंतरिक्षे जात हनुमंत, केवळ अग्निकल्लोळ पर्वत, पडेल वाटे खालता, वसिष्ठ झाला भयभीत, त्यास धीर देत भरत, म्हणे, हे अनिष्ट अकस्मात, विंधोनी पाडितो एकीकडे. आणि त्यांचा तो यज्ञ चालू असताना भरताने बघितलं आकाशमार्गाने काहीतरी अग्नीचा जसा काही गोळा चाललेला आहे बा, असं पाहिलं. आणि हे का संकट आहे का, ते खाली पडतं आहे का काय आहे असं म्हणतोय, विचार करतोय. तेवढ्यात वसिष्ठ होते, ते सुद्धा घाबरायला लागलेत. मग त्याने भरताने सांगितलं की हे संकट आहे ना, थांबा, आता बाण लावून त्याला खाली पाडतो म्हणे. तुम्ही स्वस्थ असावे समजती, की जे हवनाची पूर्णा होती, ऐसे बोलणी त्वरित गती, चाप भरते चढविले, ज्याचे बाण सतेज बहुत, राम नाम बीजांकित, आकर्ण ओढून त्वरित, सोडिता झाला तत्काळे. आणि रामनामाचं जे हे होतं त्याच्यावर रामनाम बीज असलेलं जे बाण होते तो त्यांनी बाण सोडलेला आहे मारुतीवर. आणि इकडे म्हणे, तुम्ही पूर्णाहुती करा, तोपर्यंत मी हे खाली पाडतो म्हणे, हे संकट काय आहे ते. कडकडोनी निघे चपळा, तैसा ऊर्ध्वपंथे बाण गेला, पर्वतासहित बाणी खेळला, हनुमंताचा हस्तपैई. आणि मग तो वरती त्याने बाण मारल्याबरोबर तो हनुमंताच्या हाताला लागलेला आहे. महागजाशी होय पर्वत ताप, तैसा भूमीवरी हनुमंत, कोसळला राम स्मरत करत, आरंबळत पडियेला. आणि मग एखाद्या हत्तीसारखा हे आलेला आहे तो खाली, मारुती खाली पडलेला आहे आणि रामनाम स्मरत होता. रामस्मरणाची ध्वनी ऐकून धावून आला कैकई नंदन, तो महापर्वत घेऊन वानर अद्भुत पडियेला. आणि त्याने ऐकलं रामनामाची धून ऐकू येते, पण हा कोण आहे म्हणे. बघतो तर मोठा एक पर्वत घेऊन वानर खाली पडलेला आहे. भरत प्रेमे बोले वचन, सखया तू कोणाचा कोण, मज स्नेह उपजे तुझं देखून, राम नाम जपतोसी कोण आहे म्हणे तू, तुला पाहून मला प्रेम वाटायला लागलेलं आहे म्हणे, तू रामनामाचा जप करतो, तू कोण आहे बोल. हा कार करी वायुनंदन, म्हणे आता कैसा वाचेल लक्ष्मण, प्राण तजिल रघुनंदन, सूर्योदय होताची, ऐसे आक्रोशे बोले हनुमंत, तेव्हा भूमी तनू टाकी भरत, म्हणे प्राणसख्या सांग यथार्थ, वार्ता विपरीत बोलसी. मग मारुती सांगायला लागला की आता उशीर व्हायला लागला आहे म्हणे, आता कसं काय लक्ष्मण वाचेल. असं ऐकल्याबरोबर परत त्याला विचारतो, काय आहे म्हणे सांग. मग ते मारुतीने त्याला सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा आक्रोशे बोले हनुमंत, तेव्हा भूमी तनी टाकत भरत, म्हणे प्राणसख्या सांग की यथार्थ, वार्ता विपरीत, काय वाईट आहे ते सांग म्हणे.
तयासी पुसे हनुमंत येरू म्हणे मी रामबंधू भरत. मारुती म्हणे केला अनर्थ रावणावनी आगळा तू. म्हणे तू जरी रामाचा भाऊ असला म्हणे पण रावणापेक्षा तू फार वाईट केलेले म्हणे, अनर्थ केलेला आहे म्हणे, तू त्याच्यापेक्षा जास्ती अनर्थ केला आहे. मग भरतासी वर्तमान सकळ सांगे अंजनीचा बाळ. दशमुखाचे शक्तीने विकळ वीर सौमित्री पडियेला. तर म्हणे रावणाच्या बाणाची शक्ती लागून लक्ष्मण पडलेला आहे म्हणे, ते त्यालाच उठवायला मी चाललो होतो म्हणे. त्यासी जीव वावया निश्चित नेत होतो द्रोण पर्वत. तुवा विघ्न करुणी पाडिले येथो हेतो त्यासी कळेना. आता नुगता आदित्य तेथे कोण नेईल पर्वत. वाट पाहत असे रघुनाथ शमेल समर्थ कृपाळू. म्हणे आता मला उशीर होतोय म्हणे, आता सकाळ होईपर्यंत हा पर्वत कोण नेईल म्हणे तिथं. आता राम माझी वाट पाहून हे करेल म्हणे, चिंता करेल म्हणे. मग बोले भरत वीर मज वाटते तू केवळ ईश्वर. चारी कोटी योजने दूर पर्वत घेऊन आलासी. आता न उगवता दिनकर लंकेसी नग न्यावा सत्वर. नाही तरी अनर्थ थोर सांगतो श्री कपीश्वरा. म्हणे सूर्य उगवायच्या द्यायचा आहे ना हा पर्वत, तर आता मी हे करतो म्हणे. तुझं समवेत पर्वतास न भरता एक निमेष नेऊन ठेविनी लंकेश. तरीच दास रामाचा. तर सूर्य उगवायच्या आत एका निमिषात म्हणजे पापणी लवते न लवते डोळ्याची तोपर्यंत तुला लंकेत नेऊन ठेवतो म्हणे, तरच मी खरा रामाचा दास म्हणे. हे जरी नव्हे माझे कृत्य तरी सूर्यवंशी जन्मोनी व्यर्थ. जननी श्रमविली यथार्थ हासेल दशरथ परलोकी. तर मी आता असं जर नाही केलं तर सूर्यवंशामध्ये जन्माला येऊन माझं जीवन व्यर्थ आहे म्हणे. पर्वतासहित हनुमंत बाणाग्री बैसावे तत्वता. कारमुकवे ओढोनी तत्वता सुवेळेसी पाठतो. तर म्हणे तू आता ह्या बाणाच्या टोकावर बैस म्हणे आणि मी तुला धनुष्याने एका क्षणात निमिषात पोचवतो म्हणे सुवेळेला. ऐसे बोलता भरत मनी आश्चर्य करी हनुमंत. म्हणे होय राम बंधू यथार्थ पुरुषार्थ अद्भुत नवर नव्हे. मग ते ऐकून हनुमंत म्हणतोय की हा खरंच रामाचा बंधू आहे म्हणे, की याच्यामध्ये सुद्धा रामासारखा पराक्रम आहे म्हणे. मग हनुमंते उठवून वंदिले भरताचे चरण. म्हणे वंश तुझा परमधन्य भरले त्रिभुवन कीर्तीने. महाराज बोलिला यथार्थ परी मी रामदास हनुमंत. माझे बळ आणि पुरुषार्थ श्री रघुनाथ जाणत असे. नाही म्हणे मी रामाचाच भक्त आहे आणि माझ्यामध्ये किती पुरुषार्थ आहे हे रामाला माहिती आहे म्हणे, मी आता बरोबर जाईल म्हणे. हे ब्रह्मांड उचलून कंदुकायसे हाते झेलीन. तुमचा रामांकित बाण त्यासी मान दिलेला. ठीक आहे म्हणे, तुम्ही सांगितलं बाणावर उचलून तुला नेऊन ठेवतो त्याचा मला आदर आहे म्हणे, मी त्याला नमस्कार करतोय म्हणे. पण हा जो पर्वत आहे म्हणे, पर्वत काय म्हणे एखादं ब्रह्मांड सुद्धा मी एखाद्या चेंडूसारखं हाताने झेलून उचलून घेऊन जाईल म्हणे. असं म्हणून तो चाललेला आहे. पश्चिमेस उगवले चंडकिरण मेरू मांदार सोडिती स्थान. परी रामदास करिता पूर्ण सामर्थ्य माझे न भंगे. एखाद्या वेळे सूर्य पश्चिमेला उगवेल किंवा मेरू पर्वत जो आहे तो आपले ठिकाणं सोडतील म्हणे. मेरू आणि मांदार हे आपल्या ठिकाणं सोडतील, पण मी रामाचा दास आहे म्हणे, तर माझं सामर्थ्य कधीच कमी पडणार नाही म्हणे. आता आज्ञा द्यावी सत्वर उदयासी येऊ पाहे दिनकर. मग बोले भरतवीर विजयी होई सर्वथा. मग भरताने सांगितलं की ठीक आहे म्हणे, तू विजयी हो. आणि असं निघालेला आहे मारुती. रघुपतीसी माझे साष्टांग नमन करुणी सांगे वर्तमान. सौमित्र सीते सहित आपण अयोध्येसी शीघ्र येईजे. आणि म्हणे रामाला माझा नमस्कार सांगा आणि लक्ष्मण आणि सीतेसहित तुम्ही परत लवकर या म्हणे अयोध्येला. अवश्य म्हणे हनुमंत करतळी घेऊन पर्वत. जय यशस्वी सीताकांत म्हणून या उडाला. अमृतघट घेऊन या हाती पूर्वी गेला खगपती. तैसेच ती जातसे मारुती देव पाहती विमानी. ज्याप्रमाणे गरुडाने अमृताचा घट आणलेला आहे त्याप्रमाणे मारुती वनस्पती घेऊन आलेला आहे संजीवनी. सगळे देव बघतायत. तो इकडे जानकीनाथ चिंता करी वानरांसहित. म्हणे का न येचे हनुमंत उशीर बहुत झाला. इकडे राम चिंताच करतोय, अजून कसा येत नाही. तो उगवे जैसा आदित्य तैसा दुरोणी देखिला पर्वत. रघुपती शिवानर सांगत मित्र उदय पावला. आणि तो लांबून असा जसा काही सूर्य दिसतोय त्याप्रमाणे तो दिसत होता मारुती. तो डोंगर चमकत होता आणि हे वानर म्हणायला लागले की सूर्य उगवला म्हणे. ऐसे जो वानर बोलत तव कोपला सीताकांत. म्हणे हा कुळघातकी यथार्थ
उत्तरेसी उदय पावला. तर म्हणे हा सूर्य कशाला उगव पावला, कुळ घातकी म्हणे, हा कशाला उगव पावला म्हणे, तो उत्तरेला उगवला म्हणे. 6 घटिका असे रजनी, आधी पूर्व दिशा सांडोणी, लवकरीच का हा तरणी, उत्तरेसी उगवला. अजून तर 6 तास आहे म्हणे, 6 घटका आहे म्हणे बाकी रात्र संपायला, आणि हा पूर्व दिशा सोडून उत्तरेला का आला म्हणे सूर्य. धनुष्य चढविले सत्वर, राहू मुख काढिला शर, म्हणे हा लोक आयुष्य चोर, रजनी चरासी मिळाला. तर म्हणे आता हा, मी आता याला बाण मारतोय म्हणे, हा कोण आहे, ते हा आयुष्य चोरणारा असा राक्षसाला भेटलेला, लोकांचं आयुष्य कमी करणारा आहे म्हणे हा सूर्य. कोण, तर कोणाला भेटलेला आहे, तर ह्या राक्षसांनाच मिळालेला आहे म्हणे. तव तो सुषेण वीर बोलत, सूर्य नव्हे हा आला हनुमंत, ऐसे बोलता सीताकांत, परम आनंदे उचळलेला. तेवढ्यात तो सुषेण आला होता, तो म्हटला की हा सूर्य नाही म्हणे, तो हनुमंत आलेला आहे डोंगर घेऊन. परमपुरुषार्थी अंजनी बाळ, अवलीळे उचली जे अद्भुत फळ, तैसा घेऊन या चळ, रामदर्शना येतसे. तर एखादं अद्भुत फळ घेऊन यावं त्याप्रमाणे तो आलेला आहे म्हणे. की अंधकार पडला सघन, रावण पळाला जीव घेऊन, या लागी अनंत दीपिका पाजळून, शोधू आला हनुमंत. की अमृत कुंभची आणिला, की यशाचा ध्वज उभारिला, की सौमित्रीचा प्राण परतला, रुसवणे जात होता तो. तर कोण, त्यांनी अमृतकुंभच आणलाय जसा काही म्हणे, की ज्याप्रमाणे लक्ष्मणाचा प्राण चाललेला होता म्हणे रुसून, तो आता परत येणार आहे म्हणे. असो सुग्रीवादी वानर, करुणिया जय जयकार, वेगे धावती समोर, पर्वत खाली उतरावया. आणि मग सगळे सुग्रीव वगैरे वानर होते, सगळे जय जयकार करत तो पर्वत उचलायला गेलेले ते. गिरी उतरताची हनुमंत, स्वामीस लोटांगण घालित, असणी हुनी रघुनाथ, पुढे धावे उठवावया. आणि मग रामसुद्धा आसनावरून उठून पुढे गेलेले आहेत, आणि हनुमंतानी लोटांगण घातलंय रामाला. हनुमंतासी उचलवण हृदय धरी रघुनंदन, रामे नेत्रोदके करून, अभिषेकिला मारुती. आणि मग अश्रुधारा व्हायला लागल्या डोळ्यातून रामाच्या. हनुमंताचा वदनचंद्र, स्वकरे कुरवाळी रघुवीर, असो वैद्य सुषेण सत्वर, पर्वताजवळी पातला. आणि मग तो सुषेण नावाचा वैद्य होता, तो आला आहे पर्वताजवळ. नमस्कारुणी पर्वत, मंत्रोणी औषधी वरी टाकी अक्षद, 4ही वल्ली घेऊन त्वरत, एकांती रस काढिला. आणि मग त्या 4 प्रकारच्या वनस्पती होत्या, त्यांच्यावर अक्षदा टाकल्या, आणि त्या 4ही प्रकारच्या वनस्पती काढून रस काढलेला आहे. मग हर्षभरित सुषेण, 4ही रसपात्रे भरून, लक्ष्मणापासी धावून, येता झाला ते काळे. आणि मग त्या रस घेऊन आलेला, रसाचं भांडं घेऊन लक्ष्मणाजवळ आलेला आहे तो. संजीवनीचा रस काढिला, तो आधीमुखी ओतला, घाया माझी ते वेळा, संधिनी रस घालित. हे वनस्पतींचे नाव आहेत, एक संजीवनी, नंतर संधिनी रस. विशल्या लाविता जाण, कोठे न दिसे घ्राय वरण, सुवर्णकांती संपूर्ण दिव्य देह झाला. विशल्या नावाची वनस्पती होती, ती जखमांवर लावली, आणि मग त्याचे सगळे घाव होते ते हे गेले, बरे होऊन गेलेले, आणि त्याचा देह होता तो दिव्य देह झालेला आहे. निजेला उठे अकस्मात, तैसा उभा ठेविला सुमित्रा सुत, ओढी बाणा कर्णपर्यंत, घे घे म्हणून धाविनला. आणि मग जसं काही झोपून एखादा मनुष्य उठतो त्याप्रमाणे लक्ष्मण उठलेला आहे, आणि लगेच बाण घेऊन कुठे कुठे म्हणतो असं म्हणून धावला लगेच तो. पुसे कोठे आहे रावण, त्यासी बाणे करीन चूर्ण, तो रघुनाथ करी धरून, लक्ष्मणासी आलिंगिले. आणि तो म्हणतो कुठे गेला म्हणे रावण, त्याला मारतो. तेवढ्यात रामाने त्याला जवळ घेतलेला आहे. झाला एकची जय जयकार, देववर्षती पुष्पसंभार, मग सुषेणे उरिले वानर, तेही उठवले ते काळी. आणि मग उरलेली जी वनस्पती होती, ते बाकीचे मेलेले वानर होते, त्यांनासुद्धा त्यांच्यावर पण रस शिंपडलेला आहे, दिलेला आहे त्यांना, आणि ते पण उठलेले आहेत. सागर उद्धरावया भागीरथी, भगीरथी आणिले यक्षिती, परी असंख्य जीव उद्धरती, बिंदू मात्र झगटता. तर सागरात म्हणजे भगीरथ राजाने जसे भगीरथ प्रयत्न करून भागीरथी आणलेली आहे, त्याप्रमाणे असंख्य जीव उद्धार करण्यासाठी यांनी हा पर्वत आणलेला आहे, आणि ते एका थेंबाने सुद्धा जिवंत झालेले आहेत म्हणे. चक्रवाका लागी रवी धावत, परी सर्वांवरी प्रकाश पडत, की चकोरासी शशी पावत, रसभरित औषधी होती. जसं चक्रवाकासाठी हे होतं म्हणे, सूर्यप्रकाश पडतो, पण तो चक्रवाक पक्षालाच नाही मिळत,
बाकीच्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. किंवा चकोरासाठी चंद्र धावत येतो, तर ते सगळ्यांना मिळतं म्हणे. ते रसाने ओतप्रोत असं ते अमृत सगळ्यांना मिळून लागतं म्हणे. चातकान लागी मेघवर्षती परी आर्द्र होय सर्व जगती की वराची या पंक्ती वराडी होती तृप्तदर्शी. किंवा चातकांसाठी आकाशातून पाऊस पडतो. ते नुसतं चातकालाच मिळतं का? तर नाही, त्याच्याने पृथ्वी सगळी ओली होते म्हणे, सगळ्यांना पाणी मिळतं. किंवा एखादा नवरदेव आहे, त्याच्याबरोबर वऱ्हाडी आलेले आहेत, तो नुसता त्याच्या पंक्तीला वऱ्हाडी बसतात, तर नुसता नवरदेवच बसतो का जेवायला? तर नाही, त्याच्याबरोबर वऱ्हाडीसुद्धा जेवून तृप्त होतात. त्याप्रमाणे तैसा सौमित्रा कारणे सत्वर औषधी आणि वायुकुमर त्याहीच असंख्य वानर सजीव केले त्या काळी. तसंच लक्ष्मणासाठी आणलेली वनस्पती वानरांनासुद्धा मिळालेली आहे आणि सर्व वानर जिवंत झालेले आहेत. मारुतीचे यशवैभव क्षणाक्षणा वर्णित राघव विमानी इंद्रादी देव सर्व कीर्ती गाती मारुतीची. सगळीकडे त्याचं ही कीर्ती पसरलेली मारुतीची. असो पर्वत उचलवणी ते वेळा मारुती माघारा चालिला दशमुखाची समाचार कळला सौमित्री उठला म्हणून या. मग शतर राक्षस निवडून तयाप्रती सांगे रावण म्हणे हिरोणी घ्या रे गिरीद्रोण मारुतीस अडवून या. तर म्हणे तो रावणला कळालं की लक्ष्मणाला उठवलेलं आहे म्हणे मारुतीने. मग तो सांगतोय जा म्हणे, राक्षसांना सांगतोय की जा आणि मारुतीच्या हातातून तो डोंगर हिसकून घ्या म्हणे, त्याला जाऊ नका देऊ म्हणे ठेवायला. मग असुर पाठी लागती वानरा पर्वत टाकी म्हणती पर्वत धरुणी एका हाती परते मारुती तयांवरी. मग ते म्हणताय अरे वानरा म्हणे तू मागे फिर, तो पर्वत दे म्हणे, असं म्हणून ते झोपतायत त्याच्या हाताला आणि ओढतायत तो पर्वत. पण मारुती काही हे करत नाही. करचरण घाते करून शतही टाकिले मारून स्वस्थळी नेऊन गिरीद्रोण सुवेळेसी पातला. आणि मग त्यांनी लातांनी मारून त्यांना मारलेला आहे त्या राक्षसांना. आणि तो डोंगर होता द्रोणाचल जो, तो जिथल्या तिथं नेऊन ठेवून दिला आणि परत आलेला आहे तो मारुती, परत येऊन लागला सुवेळेला. तो उगवले सूर्यमंडळ सूर्यकुळभूषणाचे चरणकमळ हनुमंत वंदोनी तत्काळ कर जोडोनी उभा ठाके. आणि तो डोंगर ठेवून आल्यावर रामाला त्यांनी नमस्कार केलेला आहे. मग नंदीग्रामीचे वर्तमान रघुपतीशी सांगे वायुनंदन भरते सोडून दिव्यबाण द्रोणाचळ पाडिला होता. मग नंदीग्रामामध्ये काय घडलं ते सगळं तो रामाला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि भरतानी तो द्रोणाचळ पर्वत पण पाडला होता म्हणे. मी क्षणभरी पाहिला अंत तरी परम प्रतापी वीर भरत मज समवेत तो पर्वत बाणाग्री स्थापित होता. तर म्हणे भरत बाणाच्या आग्रावर मला आणि पर्वताला ठेवून मग इथं तो आणत होता म्हणे, असं सांगतोय रामाला मारुती. ऐसे बोलता मारुती आश्चर्य करती सकळ जुत्पत्ती सद्गदित होऊन रघुपती बोलता झाला प्रीतीने म्हणे आता रावण वधोनिया जाईन भरतासी भेटावया हनुमंते चरण वंदोनिया. राघवा प्रती बोलत स्वामी निस्सीम भरताचे भजन सप्रेम वैराग्य अद्भुत ज्ञान चकोरैची रोहिणी रमण तैसी वाट पाहत असे. मग हे सगळं रामाला सांगितल्यानंतर मारुती सांगतोय त्याला की म्हणे भरत हा खरंच स्वामी भक्त आहे म्हणे, की तो इतका विरागी आहे म्हणे आणि त्याचं ज्ञान इतकं आहे की ज्याप्रमाणे त्याला तुझ्याबद्दल खूप ओढ लागलेली म्हणे रामाबद्दल. जसा एखादा चकोर असतो तो चंद्राची वाट पाहतो त्याप्रमाणे तुझी वाट बघतोय म्हणे, असं भरत हनुमंत रामाला सांगतोय की भरत तुझी वाट बघतोय असं. की वनास धेनू गेली दुरी ताने वत्स वाट पाहे घरी की ऊर्ध्वमुखे निर्धारी चातक इच्छी घनबिंदू. जसं एखादी गाय वनात गेलेली आहे, तिचं वासरू घरी असतं, ते जसं वाट पाहतं. किंवा चातक पक्षी असतो वरती तोंड करून तो ढगांकडे बघतो आणि त्याप्रमाणे भरत तुमची वाट पाहत आहे म्हणे. सर्व मंगल भोग करुणी दूर भरत वाट पाहे अहोरात्री ऐसे मारुती बोलतांतरी आत्मा राम संतोषला. सगळे काय असतील ते सगळे सुख उपभोग त्यांनी सगळे त्याग केलेले आहेत म्हणे आणि तो फक्त रात्रंदिवस रामाचीच वाट बघतोय असं रामाला तो मारुती सांगतोय. रामविजय ग्रंथ सुंदर हा कल्पवृक्ष उदार दृष्टांत फळी समग्र लेऊन याला पडी भरे. असा हा रामविजय ग्रंथ आहे. तो जसा काही कल्पवृक्षच आहे म्हणे एक प्रकारचा. श्री वरदा आदि पुरुषा श्रीमद्भीमा तटविलासा ब्रह्मानंदा पंढरीशा अभंग भजन देई तुझे
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्तचतुर द्वात्रिशतमध्याय गौडः श्रीरामचंद्रार्पणमस्तु। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम।